हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। तर मग सध्या खूप थंडी वाढलेली आहे आणि थंडीमध्ये सगळ्यांना सकाळी उठलं की एकच गोष्ट लागते, ती म्हणजे टेस्टी चहा। तर दररोज एकच एक चहाची रेसिपी किंवा चहा पिऊन थकला असताल तर आज आपण बनवूयात गवती चहा। बऱ्याच जणांना गवती चहा खूप आवडतो, पण चहा बनवायचा कसा आहे माहिती नसतं। तर चला मग आज आपण शिकूयात की गवती चहा कसा बनवायचा आणि चहा कसा लागतो। तर गवती चहा प्यायला खूप जास्त टेस्टी लागतो आणि बनवायलाही अतिशय सोपा आहे। त्याचबरोबर आज आपण दुसऱ्या प्रकारचा पण चहा बनवणार आहे, ते म्हणजे गुळाचा चहा। अशा पद्धतीने आपण गवती चहा आणि गुळाचा चहा असे दोन प्रकारचे चहा कसे बनवायचे तर आजच्या रेसिपीज मध्ये आपण तेच पाहणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आपण बनवणार आहोत गवती चहा। तर गवती चहा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते व ते कसा बनवायचा हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर गवती चहा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे गवती। त्याला हिरव्या कलरचे असे गवतासारखे पाते भेटतात, त्याला गवती असं म्हणतात। आल्याचे तुकडे लागणार आहेत आपल्याला, साखर लागणार आहे आणि टी पावडर, दूध आणि पाणी एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। गवती चहा अतिशय फेमस आहे। आपण त्या गवताच्या पानांना वाळवून पण आपल्या टी पावडर मध्ये ऍड करू शकतो। अतिशय छान त्याचा फ्रेग्रन्स तर इतका सुंदर येतो चहाचा, तुम्ही पाहतानेच पाहू शकतात किती मस्त दिसतंय। अतिशय कडाक्याची थंडी आणि असा सुंदर चहा, दोन्हीचं कॉम्बिनेशन खूपही मस्त। आणि मी तर आवर्जून हा चहा पिते, मला तर जास्त नाही आवडत पण आमच्या आहोंना हा चहा खूप आवडतो, त्यामुळे मी नेहमी बनवत असते। तर तुम्ही पाहू शकतात पाहतानेच किती छान दिसतोय, तर प्यायला किती सुंदर लागत असेल। तर चला आता जास्त काही वेळ न लावता आपण चहा बनवायला हातात घेऊयात। तर सगळ्यात अगोदर आपण गॅसवर एक पातेलं गरम करून घेऊया व त्यामध्ये एक अर्धा कप पाणी टाकून घेऊयात। मला छोटे छोटे 2 ग्लास चहा बनवायचा आहे, पण ते अगदी छोटे असल्यामुळे अर्धा कप पाणी सफिशियंट आहे। नंतर आपण यामध्ये टी पावडर टाकून घेऊयात। आता आपण यामध्ये 1 चम्मच साखर टाकून घेऊयात आणि वरतून थोडीशी आपल्याला ज्यानुसार गोड लागतं त्यानुसार आपण चहामध्ये साखर टाकून घ्यायची आहे। नंतर आपण यामध्ये टी पावडर टाकून घेऊयात आणि आता आपण त्यामध्ये ती गवती टाकून घेऊयात। टी पावडर आणि त्या गवत्याच्या कांड्यासोबतच ऍड करायच्या, जेणेकरून उकळताना व्यवस्थित उकळतील आणि त्याचा पूर्ण फ्लेवर चहामध्ये उतरेल। नंतर आपण यामध्ये आल्याचे तुकडे घालून घेऊया आणि आता गवती तर तुम्ही पाहू शकतात किती थोडंसं गवती टाकली तरी पण चहा अतिशय टेस्टी लागतो आणि दिसायलाही सुंदर दिसतो। अशा पद्धतीने आपण 5 ते 7 मिनिट चहा उकळून घ्यायचा आहे। जितका छान आपण चहा उकळून घेऊ तितका प्यायला टेस्टी लागतो। आता आपण 5 ते 7 मिनिट चहा उकळायचं असं मी म्हटलंच होतं। तर अगदी सोपा आहे हे गवती चहा बनवणं। तुम्ही आउटसाइडला पाहतच असताल, जर कुठल्या हॉटेल्सवर वगैरे हा नक्कीच अवेलेबल असतो। जर तुमच्याकडून बनवणं शक्य नसेल तर तुम्ही बाहेर एकदा नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्कीच आवडेल। आणि मला असं वाटतं की मॉलमध्ये पण गवती चहाचे पॅकेट्स वगैरे भेटतात, मी कधी परचेस नाही केले पण भेटतात असं मला वाटतं। तर एवढं सोपं होतं। आता आपण 5 ते 7 मिनिट अजून उकळून घ्यायचं आहे आणि चहा कडकड उकळून झाला की आपल्याला त्यामध्ये आता दूध ऍड करायचं आहे। तर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसतोय चहा आपला। पूर्ण जिन्नस, सर्वजण म्हणतात चहा बनवणं काय सोपंच असतं, पण असं नसतं। चहामध्ये पूर्ण साहित्य जेवढं ज्या प्रमाणात जायचं आहे तेवढं जात नाही, तोपर्यंत चहाला जशी पाहिजे तशी टेस्ट येत नाही। दूध टाकल्यानंतरही आपल्याला चहा अजून 5 मिनिट उकळून घ्यायचा आहे। चहा जितका छान उकळून घेताल तितकं चहाला टेस्ट येते, म्हणून मलाही उकळलेला चहा आवडते। नाहीतर आपण जास्त दूध टाकलं आणि डायरेक्ट कपमध्ये ट्रान्सफर करून चहा पिला तर त्याला अजिबात टेस्ट नाही लागणार। म्हणून अशा प्रकारे आणखी 5 मिनिट आपल्याला चहा उकळून घ्यायचा आहे आणि नंतर आपण चहाला सर्व करूया आणि टेस्ट करूया।
तर मग कशी वाटली माझी ही आजची गवती चहाची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आणखी अशा चहाच्या वगैरे आणि सुंदर टेस्टी रेसिपीज हव्या असतील तर मी माझ्या चॅनलमध्ये अपलोड केलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की एकदा चेक करा. त्या रेसिपीज पाहून तुम्हाला बऱ्याचशा डिशेस बनवायला मदत होईल आणि आणखी काही डेकोरेटिव्ह व्हिडिओ, डिव्होशनल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेही पाहून तुम्हाला बऱ्याच गोष्टीची मदत होईल. तर मग कशी वाटली माझी रेसिपी? आपला चहा बनवून तयार आहे. आता आपण सर्व पण केलेला आहे. तर मस्त अशा गार मोसममध्ये गरम गरम चहाची आपण मजा घेऊयात. तर अशी होती आपली पहिला चहाचा प्रकार म्हणजे गवती चहाची रेसिपी. आता आपण पाहणार आहोत चहा प्रकार दुसरा. तर तेही चहाची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, ते म्हणजे गुळाचा चहाची रेसिपी. तीही रेसिपी तुम्ही नक्कीच, म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की गूळ टाकला की दुधाचा चहा फुटतो, पण असं नसतं. मी ज्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यानुसार अजिबात चहा फुटणार नाही. तर आता आहे आपला चहाचा प्रकार दुसरा, ते म्हणजे गुळाचा चहा कसा बनवायचा. तर ही रेसिपी मी तुमच्यासोबत पूर्ण शेअर करणार आहे. तसंच पहिली रेसिपी मी तुमच्यासोबत गवती चहा कसा बनवायचा ही शेअर केलेली आहे. दोन्ही रेसिपीज तुम्ही चेक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आता आपण गुळाचा चहा बनवायला सुरुवात करूयात.
आय होप तुम्हाला दोन्ही चहाची रेसिपी आवडली असेल. जर माझंही या रेसिपीमध्ये काही मिसमॅच झाला असेल किंवा रेसिपीमध्ये काही चूक झाली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी आपण भेटूयात अशाच नवनवीन आणि टेस्टी रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त आणि छान असा चहा पीत राहा. आणखी कुठल्या चहाची रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तीही मी तुमच्यासोबत शेअर करेल. तोपर्यंत बाय.